आज रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी एक्साईज ड्युटीचं जे कार्यालय आहे त्याच्या बाहेर 50 खोके असं लिहिलेलं एक बॉक्स घेऊन ते आले होते। त्याचबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक्साईज ड्युटीतले सगळे अधिकारी असतील त्यांच्यावरती आरोप केले, मंत्री शंभूराज देसाई असतील त्यांच्यावर सुद्धा आरोप केले आणि वारंवार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन सगळ्या पब चालकांना आश्रय दिला जातो अशा प्रकारचे आरोप केले। माझ्याबरोबर सध्या अधीक्षक राजपूत सर आहेत। सर, काय सांगाल, नेमकं तुमच्यावरती आरोप केले जात आहेत, संपूर्ण विभागावरतीच आरोप होतात, तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल यावर? राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून यापूर्वी पण वेळोवेळी कारवाया करण्यात आलेल्या आहेत, इथून पुढं पण कारवाया सुरूच असणार आहेत आणि त्या आरोपाच्या अनुषंगाने जास्त तर राज्य उत्पादन शुल्क कामगिरी झालीच नसती। गेल्या वर्षभरामध्ये इल्लीगल ठिकाणी 4000 ठिकाणी आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे काही अनुद्योक्त्या आहेत त्याच्यामध्ये 550पेक्षा जास्त अनुद्योक्त्या गेलं वर्षभरामध्ये आणि या महिन्याभरामध्ये 100पेक्षा जास्त FL3 बार मालक असतील आणि इतर अनुद्योक्त्या असतील यावरती कारवाया आमच्या विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत। मग तरीसुद्धा अशा प्रकारचे वारंवार आरोप केले जातात जेव्हापासून हा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून? त्या बाबतीत मला काही जास्त स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही आहे, कारण की आमचा फोकस आहे कामावरती आणि आम्ही काम करत राहू, यापूर्वी पण काम करत राहिलो आहे आणि पुणेकरांसाठी आम्ही इथून पुढं सुद्धा काम करत राहू। पण हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जितक्या स्पीडमध्ये कारवाया केल्या गेल्या, म्हणजे तुम्हीच सांगितलं 50पेक्षा जास्त पबवरती कारवाया झाल्या, पब चालकांकडून सुद्धा आता आरोप केले जात आहेत की आमच्याकडे परवाने असूनही कारवाई का? पब चालकांना यापूर्वी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी तुमच्या की 19 तारखेच्या नंतर जरी 50-55 ठिकाणी कारवाया झालेल्या असतील तरी 19 तारखेच्या आधी एक महिन्याभरामध्ये सुद्धा जवळपास 105 कारवाया झालेल्या आहेत। फक्त 19 तारखेच्या नंतरच कारवाया झाल्या हे म्हणणं चुकीचं ठरेल। आणि राहिला प्रश्न पब मालकांच्या प्रोटेस्ट किंवा त्यांचा, तर पब मालकांनी जे या विभागामध्ये या शहरामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1300-1400 लायसन्स आहेत FL3 लायसन्स, प्रत्येक ठिकाणी कारवाई च्या अनुषंगाने प्रत्येकजण जर रूल्स फॉलो करत नसेल त्याच ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे। जे लोक ज्यांना रूल फॉलो करायचे नाही आहे, ज्यांना रात्री उशिरापर्यंत यांचे FL3 बार लायसन्स चालवायचे आहेत, सकाळी लवकर ओपन करायचं आहे, अंतर्गत बदल करायचं आहे, नियमांची पायमल्ली करायची आहे, असेच लोक आरोप करताना दिसत आहेत आणि त्यांच्यावरतीच आम्ही कारवाया केलेल्या आहेत। यात सगळ्या नियमबाह्य काम करणाऱ्या लोकांवर वचक ठेवण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना करणार आहात? हां, यामध्ये आता सद्यस्थितीमध्ये तर आम्ही जे काही नियमबाह्य ज्या लोकांनी काम केलं आहे याच्या पुढे पण आज उद्यामध्ये सुद्धा आम्ही बंद करण्याचे काही आदेश निर्गमित करणार आहोत आणि यापूर्वी पण कालपर्यंत 54 ठिकाणी आम्ही त्यांचे अनुद्योक्तीचे व्यवहार बंद केलेले आहेत, जेणेकरून ही खूप मोठी स्ट्रिंजंट ॲक्शन त्यांच्यासाठी आहे। आणि ज्या ठिकाणी इथून पुढंसुद्धा आमच्या विभागाचं पथक या टेक्निकल गोष्टीचा वापर करून, कॉम्प्युटरायझेशनचा CCTVचा वापर करूनसुद्धा यामध्ये कंट्रोल रूमला त्यांचं नियमांचं पालन होतं आहे का किंवा त्या लोकांना त्यांनी जे नियम अटी टाकून दिलेले आहेत त्या परवान्यामध्ये त्यांचं पालन होतं आहे का याबाबतीत पडताळणी वेळोवेळी आमच्या पथकाकडून करण्यात येईल। आणि यानंतरही जरी समजा त्या कोणी नियमांची पायमल्ली करत असेल किंवा नियम फॉलो करत नसतील तर त्यांच्यावरती राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन घेणार आहे आणि यापुढे सुद्धा त्यांच्यावरती स्ट्रिंजंट ॲक्शन घेईल। सर, आम्ही जेव्हा पब मालकांशी बोलतो तेव्हा ते म्हणतात की खोटे ओळखपत्र बऱ्याच वेळा दाखवले जातात, परमिट खोटे असतात, त्यावरून आम्हाला थोडंसं कन्फ्युजन होतं आणि आमच्याकडून मद्य सर्व्ह केलं जातं। तर या बाबतीत तुम्ही आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना आणि तरुणाईला जे 18च्या खालचे आहेत किंवा 25च्या आतले आहेत ज्यांना मद्य सर्व्ह करणं अलाउड नाही आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, कायद्यात काय लिहिलं आहे आणि काय करायला नको आहे जे खोटे ओळखपत्र वगैरे आहेत या संदर्भात? या बाबतीत त्यांनी वेळीच संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे। जर त्यांच्या अशा गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्या संबंधित ग्राहकावरती त्यांनी जर खोटे पुरावे दिले असतील याचे तर त्यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे। आणि मी नागरिकांना हेच आव्हान करेल की लिकर हे हार्ड लिकर जे 25 वर्षाच्या पुढच्याच लोकांना सर्व केली जाते आणि आपणही खोटे पुरावे किंवा काही या बाबतीत कुठलंही कोणी करण्याचा प्रयत्न करू नये असं मी त्यांना आवाहन करेन। नक्कीच माझ्याबरोबर सध्या अधीक्षक राजपूत सर होते आणि त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं त्या प्रकारे जे पण इल्लीगल कामं चालू होती त्यावरूनच केवळ आत्ता ज्या कारवाया होत आहेत त्या कारवाया होत आहेत, 19 तारखेच्या ॲक्सिडेंट नंतर ह्या कारवाया होत आहेत असं नसून या आधीसुद्धा कारवाया झालेल्या आहेत। त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागावरती पैसे घेऊन काम केलं जातं किंवा पैसे घेऊन पब चालकांना आश्रय दिला जातो अशा प्रकारचे जे आरोप केले जात आहेत यामध्ये तथ्य नाही आहे आणि आम्ही आमच्या कारवाया आधी देखील करत होतो आणि बेकायदेशीर काम आढळल्यास पुढे देखील
कारवाया करत राहू अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.